मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता याच्यामध्ये मित्रांनो एकदम सोपं आणि नवीन पद्धत तुम्हाला मी सांगणार आहे फॉर्म कसा भरायचा आहे। आता ओटीपीची गरज नाही तुम्हाला, ओटीपी लागत होता सारखा सारखा, तर आता ओटीपीची काहीच गरज नाही। विदाउट ओटीपी तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकताय आणि 2 मिनिटात फॉर्म तुम्हाला मी मोबाईलवरून कसा भरायचा हे सांगणार आहे तुम्हाला। आता एकदम नवीन आणि सोपी पद्धत आहे, तर सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण याच्यावरती तुम्हाला मी एकदम सोपी पद्धत सांगणार आहे, जेणेकरून तुमचा फॉर्म लगेच सबमिट होईल। सबमिट झाला की तो लगेच पेंडिंग मध्ये जाईल आणि पेंडिंग होऊन तुमचा तो फॉर्म अप्रूव्ह पण होऊ शकतो। कारण आपल्याला माहिती आहे की 14 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म सबमिट होऊन अप्रूव्ह होतील त्यांना पहिला हप्ता 17 तारखेला मिळणार आहे। तर त्याच्यासाठी मी लवकर कसा फॉर्म भरायचा ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। तर चला आपण बघूया भरायचा। जर मोबाईलची स्क्रीन ओपन केली असेल तर वरती जायचं, उजव्या साईडला कोपऱ्यात 3 असं तुम्हाला डॉट दिसतात, त्याच्यावर क्लिक करायचं आणि डेस्कटॉप साईटवर तिथं डेस्कटॉप साईटचं चिन्ह येतं त्याच्यावर क्लिक करायचं। मग तुम्हाला अशी मोठी स्क्रीन दिसेल। मी तुम्हाला लॅपटॉपवर का दाखवतोय, मोबाईलवर पण तुम्हाला हेच दिसणार आहे जर तुम्ही डेस्कटॉप साईट केली तर, पण मोबाईलवर पण हीच पद्धत आहे, पण तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी मी लॅपटॉपवरती करत आहे। तर मी जे काय करतो तेच तुम्ही आता तुमच्या मोबाईलवर करायचंय। 3 डॉट दाबून डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचं, तुम्हाला सेम अशी वेबसाईट भेटेल। हे तर तुम्ही अर्ज लॉग इन करायचंय। जर तुम्ही आता पहिल्यांदा अजून रजिस्टर केलं नसेल तर पहिल्यांदा रजिस्टर करताना फक्त एकदा रजिस्टर झालं की तुमचं परत लॉग इन करायचंय। इथं अर्जदार लॉग इन करायचं। अर्जदार लॉग इन केलं की तुमचं जे काही तुमचं लॉग इन झालेलं आहे ते लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला आता डायरेक्ट मी लॉग इन झालेला आहे तो तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये माझा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो मी टाकू शकतो, काढू शकतो। आता मी तुम्हाला डेमो पर्पज सांगत नाही, हा खराच मी फॉर्म भरत आहे, एका आमच्या जवळच्याच यांचा आहे। तर ह्या आधार नंबरवर तुम्हाला आता आधार नंबर टाकायचा आहे। पहिलं इथं ओटीपी होतं बघा, इथं ओटीपी, तर आता इथं ओटीपी नाही, आता फक्त तुम्हाला इथं व्हॅलिडेट आधार हा ऑप्शन आहे। पहिलं तुम्हाला इथं ओटीपी टाकायला लागायचा, आता त्याची काही गरज नाही, डायरेक्ट सोपी पद्धत झालेली आहे। रजिस्टर केलं की लॉग इन करायचंय तुमच्या मोबाईल नंबरनी आणि तुमचा जो काही तुम्ही पासवर्ड ठेवलाय तो, त्या दोन्हीनी लॉग इन केलं की डायरेक्ट तुम्हाला आधार नंबरवर येतंय। आधार नंबर टाकायचा, टाकायचा आणि व्हॅलिडेट आधार असं करायचंय। व्हॅलिडेट आधार केलं की पहिलं कसं तुम्हाला ओटीपी येत होता, ओटीपी टाकलं की तुमच्या जे काही आधारवरची डिटेल्स आहेत त्या डिटेल्स तिथे येत होत्या, परंतु काही कारणास्तव त्यांनी काढले, कारण खूप प्रॉब्लेम्स यायला लागले होते वेबसाईट पोर्टलवरती, म्हणून तो ओटीपी आधारचा ऑप्शन त्यांनी काढूनच टाकला। मग आता फक्त तुम्हाला काय करायचंय, आधार नंबर टाकायचा तुमचा आणि ते व्हॅलिडेट करायचंय। व्हॅलिडेट केलं की तुम्हाला तुमच्या ह्याच्यावरती घेऊन येत होतो त्यावरती। तर हे जे तुमचं स्क्रीन दिसतंय तुम्हाला इथं, हे बघा, जसं तुम्ही व्हॅलिडेट कराल तो आधार नंबरचा आहे, जसं तुम्ही इथं आधार नंबर टाकला, आधार नंबर आता तुम्ही समजा तुमचा काहीतरी 67 असं काहीतरी 67 असं चालू होतो, तर हे जर टाकून म्हणजे 12 अंकी जो आहे तो टाका, त्यानंतर व्हॅलिडेट करा। व्हॅलिडेट झाल्यानंतर इथं तुमचा जो मेन हे आहे ऍप्लिकेशन फॉर्म इथं येतं। इथं आल्यानंतर तुम्हाला पहिलं हे ऑटोमॅटिक भरून येत होता, हा जो नोंदणी अर्ज आहे तो ऑटोमॅटिक भरून येत होता, आता तुम्हाला हा स्वतः भरायला लागतोय। पण हे एकदम सोपं झालेलं आहे, कारण काय होत होतं पहिलं आपल्याला एडिट काही करता येत नव्हतं, काय नव्हतं। आता तुम्हाला इथं काय करायचं, तुमचा महिलेचा आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव, आता ज्यांचं नाव आहे त्यांचं इथं पूर्ण नाव टाकायचं। त्यांनी स्वतः काही चूक करू नका। आधार कार्ड घ्यायचंय फॉर्म भरताना, आधार कार्डवर जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसते तीच इन्फॉर्मेशन टाकायची आणि हे नाव पूर्ण इंग्लिशमध्ये टाकायचंय। आता समजा इथं काय तुमचं नाव असेल सोनल, तर ते सोनल SONAL असं टाकायचंय, असं कम्प्लीट मराठी टाकायचं नाही, इंग्लिशमध्ये नाव टाकायचंय। इथं वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं टाका, अविवाहित असाल तर, विवाहित असाल तर पतीचं नाव टाका। इथं दिसतंय बघा तुम्हाला, पती किंवा वडील या दोन्ही पैकी कोणीतरी सिलेक्ट करू शकता। आता तुमचं नाव टाकल्यानंतर प्लीज प्रोव्हाइड नेम जर तुम्ही टाकत नसाल तर, आणि जे स्टार दिसतंय त्या कंपल्सरी फील्ड्स आहेत हे लक्षात ठेवायचंय, हे तुम्हाला भरायचंय। नंतर वडिलांचं नाव टाका, हे असतील विवाहित असेल तर पतीचं नाव टाका, महिलेचं लग्नापूर्वीचं नाव टाका, ते पण ऑप्शनल फील्ड आहे, टाकू शकता किंवा नाही टाकू शकत असं काही नाहीये। वैवाहिक स्थिती तुमची बघा, इथं वैवाहिक स्थिती तुम्ही बघू शकता, विवाहित, अविवाहित, निराधार, परित्यक्ता, ह्या सगळ्या त्याच्यापैकी तुमचं जे काही आहे ते मॅरिटल स्टेटस तुम्हाला इथं टाकायचं आहे। तुमचा जन्मदिनांक खूप इम्पॉर्टंट आहे, हा इम्पॉर्टंट असा फील्ड आहे। जिथं स्टार दिसतंय बघा, इथं तुम्हाला स्टार दिसतंय, इथं बघा, इथं पण तुम्हाला स्टार दिसतंय, इथं पण तुम्हाला स्टार दिसतंय, इथं पण स्टार दिसतंय। आता हे बघा, आपण महाराष्ट्रात जन्माला का, इथं पण तुम्हाला स्टार दिसतंय। तर ह्या फील्ड्स ह्या सगळ्या आहेत, तर ह्या सगळ्या फील्ड्स महत्वाच्या आहेत आणि ह्या मॅन्डेटरी आहेत, म्हणजे ह्या कंपल्सरीच भरणं आहे तुम्हाला। आता ह्या फॉर्मवर ज्यावेळेस तुम्ही नोंदणी अर्ज असं येत आहे
इथं बघा हे महिलेचं लग्नपूर्वीचं नाव हे मॅन्डेटरी नाहीये, इथं तुम्ही काही नाही टाकलं तरी चालतं, पण बाकीच्या फील्ड्स तुम्हाला भरणं अनिवार्य आहे. जेव्हा तुम्ही ह्या फील्ड्स भरता त्यावेळेस तुम्हाला काय होतंय बघा, तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय होणार आहे पुढचं हे येणार आहे, इथं मोबाईल नंबर टाकायला लागेल. सॉरी, इथं पुढचा फॉर्म आहे तुमचा पत्ता, अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि इतर माहिती, अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि इतर माहिती आहे. इथं बघा शकता तुम्ही अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आणि पिनकोड टाकायचा, तुम्हाला इथं तुमचा सगळा पत्ता टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे, जिल्हा इथं तुमचा जो काय आहे तो जिल्हा, जसं की गोंदिया आहे, समजा गोंदिया आहे, आपण गोंदिया टाकू शकतो. गोंदियामध्ये तुमचा जो तालुका आहे देवरी इथं टाकू शकता, गाव आहे ते तुमचं टाकू शकता, जे तुमचं म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे. आता समजा आपण पुण्याचे आहात तर आपण पुणे पण टाकू शकतो, पुणे टाकू शकतो. तुमचा जो तालुका आहे तो तुम्ही निवडा, गाव निवडा, तुमचं जे काही गाव आहे ते हे पूर्ण टाकायचं. महानगरपालिका टाकायचे, मतदारसंघ तुमचा कुठला असेल तो तुमचा आहे. बघा आता इथं सगळे मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघाची जो तुमचा पर्टिक्युलर मतदारसंघ आहे तो निवडायचा आहे, कारण ह्याच्यावरती तुमची लिस्ट लागू शकते. तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय असेल तोच टाकायचा आहे, बाकीचा मोबाईल टाकायचा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, तर इथं होय किंवा नाही म्हणायचंय. होय असेल तर होय करा, नसेल तर नाही करा, तर नाहीच करायचं, कारण तुम्ही जर घेत असाल तर तुम्ही अपात्रच आहात हे लक्षात ठेवाल. इथं पण बघा आता ज्या काही मॅन्डेटरी फील्ड्स आहेत त्याला स्टार आहे, बघा इथं स्टार आहे, इथं स्टार आहे, तालुका, गाव, महानगरपालिका, मतदारसंघ, मोबाईल नंबर हे स्टार आहे आणि हे पण इम्पॉर्टंट आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय, अर्जदाराचं बँक खात्याचं बघा, इथं पूर्ण नाव टाकायचं, तुमचं खातेधारकाचं नाव टाकायचं, बँक पासबुक घेऊन बसायचंय फॉर्म भरताना. कारण काय होतंय, खूप जणांचे फॉर्म हे डिसअप्रूव्ड ह्याच्यामुळे झालेत, बँकेमुळेच, बँकेचं खातं नीट नाहीये जोडलेलं किंवा काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळेच खूप जणांचे फॉर्म हे डिसअप्रूव्ड झालेले आहेत. तर इथं बँकेचं पूर्ण नाव टाकायचं, तुमचं समजा बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ इंडिया, तर तुम्ही बँक ऑफ इंडिया टाकायचं, इथं तुमचं नाव टाकायचं, काय असेल ते तुमचं खातेदाराचं नाव, नंबर टाकायचा, इथं परत एकदा खाते क्रमांक टाकायचा, पुष्टी करा म्हणजे काय, तोच बँक अकाउंट नंबर परत एकदा टाकायचा, कन्फर्म असं म्हणू शकतो आपण. आता IFSC कोड टाकायचा तुमचा प्रॉपर. आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का, इथं बघा हे इम्पॉर्टंट आहे, होयच म्हणायला लागेल, कारण तुम्ही होय असेल तर तुम्हाला त्याच्या ट्रान्झॅक्शन मध्ये मदत होते. तर हे इम्पॉर्टंट आहे, हे एकदा नीट चेक करून घ्यायचंय, गडबड करायची नाही अजिबात, कारण गडबड केली ना प्रॉब्लेम होऊन जातो, फॉर्म रिजेक्ट होतात. आणि फॉर्म एकदा रिजेक्ट झाला की तुम्हाला माहिती आहे मग 15-20 दिवस थांबावं लागतं, परत एडिटचा ऑप्शन येत नाही लवकर, प्रॉब्लेम होऊन जातात आणि आपल्याला पैसे मिळतात पण ते लांबणीवर जातात. मग आता ज्यांचे डिसअप्रूव्ह झालं त्यांना आता पहिला हप्ता लवकर मिळणार नाही, कारण प्रॉब्लेम होणार आहे, त्यांचा परत फॉर्म भरतात, पण त्यांना 4,500 रुपये मिळतील पुढच्या महिन्यात, हे पण लक्षात ठेवायचंय. त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला काय वाटत असेल त्याच्यावरती जाऊन तुम्ही प्रश्न विचारू शकता, आणि याच्या तिथले पण काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे विचारू शकता. आता हे बघा, बँक खाते संबंधी काय तुम्हाला जर अजून तुम्हाला काय प्रश्न असतील तर ते पण तुम्ही इथं टाकू शकता, काय आमचं बँक असं आहे काय. आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, इथं तुमचं पोस्टाचं बँक खातं चालणार आहे, कुठलीही नॅशनलाइज बँक चालणार आहे, कुठलीही गव्हर्नमेंट बँक चालणार आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त त्याला IFSC कोड असला पाहिजे, आधार कार्ड व्यवस्थित म्हणजे खाता त्याला लिंक जोडलं पाहिजे, बँकनं अकाउंट वगैरे व्यवस्थित तुमचं पाहिजे, पासबुक तुमच्याकडे असलं पाहिजे, मोबाईल नंबर बँकेला आणि आपलं जे काही आधार नंबर आहे ते जोडलेला असला पाहिजे, हे लक्षात घ्यायचंय. आता सगळ्यात महत्वाचं येतं बघा, खालील उल्लेखलेले सर्व कागदपत्र अपलोड करावे, आणि हे फाईल्स आहेत बघा, मस्ट बिटवीन 50 KB to 5 MB, म्हणजे तुमचा एखादा फोटो जर असेल तो 50 KB पर्यंतचा असला पाहिजे, किंवा 10 KB 5 KB असलं नाही चालणार, कमीत कमी त्याची साईज असते बघा, प्रत्येक फोटोची, प्रत्येक डॉक्युमेंटची फोटोची साईज असते, आणि त्याची PDF इथं चालते. इथं बघा तुम्ही इथं बघू शकता .jpg PNG PDF फाईल अलाउड आहे, म्हणजे तुम्ही PDF पण अपलोड करू शकता, तुम्ही PNG पण अपलोड करू शकता. आणि तुम्हाला हमीपत्र माहित नसेल तर इथं हमीपत्र डाउनलोड करू शकता, हमीपत्र डाउनलोड केलं की तुम्हाला दिसेल हमीपत्र काय आहे ते तुमचं. आणि त्याच्यानंतर मग इथं बघा तुम्ही आधार कार्डाची समोरील बाजू, गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं खूप जणांचं जे काही कारण आहे ते डिसअप्रूव्ड व्हायचं आधार कार्ड होतं, कारण काय गेलं खूप जणांनी आधार कार्डची फक्त समोरची बाजू अपलोड केली, मागची बाजू अपलोड केलेली नाही, आणि ते असं आपल्याला सांगण्यात पण आलं नव्हतं पहिल्यांदा. आपण आता त्यांनी सगळं सांगितलं आहे की आधार कार्डची दोन्ही बाजू अपलोड करायची, तिथं पहिली बाजू आणि दुसरी बाजू, कारण काय होतं दुसऱ्या बाजूवर ऍड्रेस असतो, पहिल्या बाजूवर ऍड्रेस नसतो, म्हणून त्यांना व्हेरिफिकेशनसाठी प्रॉब्लेम येत होता, म्हणून त्यांनी डिसअप्रूव्ड केलेला आहे. आणि हा आता नवीन नियम काढलाय की आधार कार्डच्या दोन्ही बाजू पाहिजेत किंवा मतदारांच्या पण दोन्ही बाजू पाहिजेत, हे दोन्ही अपलोड करून घ्यायचंय. आदिवासी प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे किंवा शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड पण चालेल, हे लक्षात घ्यायचंय. यापैकी एक कुठला असेल तर त्याचा फोटो अपलोड करायचा, त्याच्या पण दोन्ही बाजू अपलोड करायच्यात.
तुमच्याकडे केशरी फोटो आहे का, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का? होय असेल तर होय करा, नसेल तर नाही. नसेल तर तुम्ही हेच नाहीये, तुम्ही काय बोलतो आपण, तुम्ही पात्रच नाहीयेत. जर केशरी असेल तर तुम्हाला केशरी रेशन कार्ड किंवा त्याची समोरील बाजू इथं अपलोड करायची आहे. हे झालं की तुम्हाला इथं बघा, मागची बाजू, पुढची आणि मागची बाजू दोन्ही बाजू अपलोड करायच्यात, हे लक्षात ठेवायचंय. हे हमीपत्र ज्यावेळेस तुम्ही सही वगैरे करून हस्ताक्षर करून अपलोड करायचं, तुम्हाला तुमची सही करूनच तिथं अपलोड करायचं. विना तिचं अपलोड करू नका, नाही तर तो फॉर्म रिजेक्ट केला जाईल, काही फायदा होणार नाही सगळं भरून. त्यामुळे तुमचा जो फॉर्म आहे तो नीट भरा, एकदा दोनदा व्यवस्थित करा. अर्जदाराचा फोटो तुम्ही इथून बघा, हे बघा तुमच्या इथं डायरेक्ट फोटो पण घेऊ शकता. इथं फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कॅमेरासाठी अलाव करायचंय. ते अलाव केलं की तुमचा फोटोला तिथून डायरेक्ट लॅपटॉपवरनं पण घेऊ शकता, मोबाईलवरनं पण डायरेक्ट घेऊ शकता, नाही तर तुमच्याकडे जर काढलेला असेल तर अपलोड पण करू शकता. हमीपत्राचा अस्वीकरण करा, त्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर फॉर्म तुम्हाला एकदा सबमिट केला की तो फॉर्म परत तुमचा पेंडिंगच्या स्टेटमध्ये जातो, आणि पेंडिंगच्या स्टेटमध्ये गेला की तुमचं काम इथं संपलं. तो नंतर तो काय होतो, फॉर्म पेंडिंग झाल्यानंतर तुमचा तो फॉर्म आता परत रिव्ह्यूला जातो. रिव्ह्यू झाला, त्याच्या रिव्ह्यू मध्ये त्यांना काय वाटलं की काही कागदपत्र नाहीत वगैरे काही नसेल, तर तो तुमचा फॉर्म काय होतो, एकतर अप्रूव्ड होतो, नाहीतर एकतर डिसअप्रूव्ड होतो. तर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला कळलं की विदाऊट एनी ओटीपी, कुठलाही ओटीपी न टाकता तुम्ही डायरेक्ट आता फॉर्म नवीन पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने भरू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुम्हाला काय प्रश्न असतील याच्या संबंधित तर तुम्ही नक्की कळवा व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये. सगळ्या कमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.